जय शंभूराज मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेकबॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे। जसं की आपली तुम्हाला मध्ये फेसबुकची सीरीज आहे ती कंप्लीट झाली, फक्त एकच व्हिडिओ राहिला। हा तुम्हाला व्हिडिओ तो लवकरात लवकर मी अपलोड करणार आहे, कारण की त्या व्हिडिओमध्ये प्रॉपर सर्व रिसर्च करून कशा पद्धतीने व्हिडिओ व्हायरल करायचे हे सगळे टॉपिक्स आहेत आणि तेव्हा मी डिटेल्समध्ये त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी काय माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ थंबनेलवर तर तुम्हाला समजलं असेल आजचा व्हिडिओ कुठला आहे। आज तुम्हाला मी सांगणार आहे, जसं की बऱ्याचशा जणांना वाटत होतं की आपण जी की तुम्हाला माहिती आहे जी की इंस्टाग्राम असतं, या इंस्टाग्राम बरेचशाच लोकांचं प्रायव्हेट अकाउंट असतं, तर त्या प्रायव्हेट अकाउंटचे फोटोज व्हिडिओ स्टेटस किंवा ते प्रायव्हेट अकाउंटचे जे काही गोष्टी असतील त्या सगळ्या प्रॉपर आहेत, ते आपण पाहू शकतो का नाही सगळं काय डिटेल्समध्ये मी सांगणार आहे। कारण की हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण की तुम्हाला सुद्धा माहिती असेल कोणाचं इंस्टाग्राम अकाउंट आहे ते प्रायव्हेट जर असेल आणि ते जर व्हिडिओज फोटो जर पाहायचे असतील तर तुम्ही कसे पाहू शकता आणि ते पॉसिबल आहे का नाही सगळं काय डिटेल्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे सगळ्यात पहिले सांगतो, व्हिडिओवर आपल्या जी की नवीन असेल तर सगळ्यात पहिले चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला ते एक लाईक नक्की करा। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलोय। आजचा व्हिडिओ लास्टपर्यंत जर पाहिला तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कशा पद्धतीतून प्रायव्हेट फोटोज पाहिजे एखाद्या इंस्टाग्राम अकाउंटचे पॉसिबल आहे का नाही सगळं काय डिटेल्समध्ये मी सांगणार। याच्यावर आपले ऑलरेडी 2 ते 3 व्हिडिओज पडले आहेत, पण तुम्हाला सांगतो 2025 मध्ये तुम्ही जर पाहिजे असतील तरी पॉसिबल आहे का नाही। बरेचसेच लोक जे काय मला कमेंट सुद्धा ते इंस्टाग्रामवर व्हिडिओ सुद्धा आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ आपण केला आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, जर तुम्ही प्ले स्टोअर जर ओपन केलं आणि येथून जर सर्च केलं जर तुम्ही बघू शकता बरेचसे तुम्हाला ॲप्स भेटतात, पण यातील एक सुद्धा ॲप आहे ते वर्क होत नाही, तुम्हाला इथे दिसत असेल। ह्या सगळ्या ॲप ज्या की आहेत ह्या सगळ्या ॲप तुम्ही इथे इन्स्टॉल करून सुद्धा पाहू शकता, पण ह्या ॲप वर्क होत नाहीत। ओके, पहिली तर मेन गोष्ट आहे। दुसरी गोष्ट, जसं की आता इंस्टाग्राम जर ओपन केलं रँडमली आपण इंस्टाग्राम आहे ते ओपन केलं, त्यानंतर इथे मी जी काय एखादं जसं की आता रँडमली कोणते आपलं नाव असेल ते सर्च केलं, जसं की आता रँडमली हे माझा अकाउंट आहे। ओके, सर्च केलं, समजा हे अकाउंट प्रायव्हेट आहे किंवा दुसरं अकाउंट जर मी समजा हे अकाउंट जर ओपन केलं, हे अकाउंट आहे ते प्रायव्हेट आहे, तुम्हाला इथे दिसत असेल बघ दिस इज अकाउंट इज प्रायव्हेट। ओके, पण मेन एक गोष्ट तुम्हाला सांगतो, हे अकाउंट प्रायव्हेट आहे पण ह्याचे व्हिडिओज फोटोज पाहिजे असतील तर हे पॉसिबल नाही, कारण की तुम्हाला सुद्धा माहिती आहे इंस्टाग्रामचं जे काही आहे प्रायव्हसी जे काही तुम्हाला ते प्रायव्हसी कशी आहे। आत्तापर्यंत कोणताही तुम्ही व्हिडिओ पाहा त्यात तुम्हाला कोणी सांगितलं असेल थर्ड पार्टी वेबसाईटवर जावा किंवा ही ॲप इन्स्टॉल करा, काही सुद्धा होत नाही। मेन गोष्ट काय होती, तुमच्या इंस्टाग्रामचा डाटा आहे तो बाहेर लीक होण्याचे चान्सेस असतात त्या थर्ड पार्टी वेबसाईटवर गेल्यानंतर। आणि काही ॲप्स अशा आहेत ते अकाउंट आहेत ते तुम्हाला काय दावतात की हे अकाउंटचे फोटोज हे आहेत, पण ते फोटो नसतात, वेगळेच फोटो तुम्हाला दावतात, वेगळेच स्टोरी दावतात। जसं की आता भूषण यांनी जर स्टोरी जर ह्या इथे ठेवली नसेल तर तुम्हाला काय होतं की ह्यांनी जर स्टोरी ठेवली नसेल तरी सुद्धा ती ॲप आहे ती स्टोरी सुद्धा ठेवली असं दावतो, पण तिथे काय करतं की तुम्हाला पैसे पे करावं लागतं। पण मी एक गोष्ट सांगतो, आत्तापर्यंत कोणत्याही यूट्यूबर पहा किंवा कोणतीही वेबसाईट पहा, ह्या वेबसाईटवर जर तुम्ही गेला तर स्वतः तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कोणाचे अकाउंट प्रायव्हेट असेल त्याचे फोटोज व्हिडिओज आहेत तुम्ही कधीसुद्धा लाईव्हमध्ये कधीसुद्धा इथे पाहू शकत नाही, कारण की तुम्हाला सुद्धा इंस्टाग्रामने स्वतःसुद्धा सांगितलं आहे की हे प्रायव्हसी आहे। जसं की तुम्हाला माहिती आहे व्हॉट्सअपवर तुम्ही गेल्यानंतर एखादे चॅट लॉक केल्यानंतर जोपर्यंत आपण पासवर्ड ज्याला पासवर्ड घातला असतो जोपर्यंत तो पासवर्ड सांगत नाही तोपर्यंत ती चॅट अनलॉक होत नाही। तशा पद्धतीतून तो व्यक्ती आपल्याला जी काय, जसं की आता समजा हा व्यक्ती आहे तुम्हाला दिसत असेल, या व्यक्तीला मी फॉलो बॅक देत नाही, ज्यावेळी तो व्यक्ती आहे ते ॲक्सेप्ट करत नाही, ज्यावेळेस तो ॲक्सेप्ट करत त्यानंतर तुम्ही इथे फोटोज व्हिडिओ सगळे पाहू शकता। पण कोणत्याही थर्ड पार्टी वेबसाईटवर तुम्ही गेला तर असं तुम्ही अजिबात जी की आहे कोणत्याही वेबसाईटवर जाऊन कुठेही तुम्ही थर्ड पार्टी वेबसाईट ॲपवर गेला तिथे ते युजर नेम मागतात, युजर नेम अपलोड केला तर अजिबात तुम्हाला सांगतो तिथून जी की आहे कोणतेही असं नाही की एकच अकाउंट, जसं की रँडमली कोणतेही तुम्हाला इथे अकाउंट दिसत असेल, जसं की रँडमली आपण कोणतेही अकाउंट ओपन केलं, जसं की आता हे जर अकाउंट ओपन केलं तर हे अकाउंट आहे ते पब्लिश आहे त्यामुळे हे व्हिडिओज सगळे दिसत आहेत। जसं की आता रँडमली आपण इथून चूज केलेत कोणते अकाउंट्स असतील ते। ओके, पण आता तुम्ही जर समजा हे अकाउंट बघू हे प्रायव्हेट आहे। ओके, प्रायव्हेट हे जे तुम्ही कधीसुद्धा कोणत्याही वेबसाईटवर जावा, तुम्हाला कोणताही क्रिएटर सांगतो की हे ॲप इन्स्टॉल करा किंवा जी की तुम्हाला ते इंस्टाग्रामचं थर्ड पार्टी ॲप जर तुम्ही इन्स्टॉल केलं तरीसुद्धा तुम्ही जी की आहेत प्रायव्हेट फोटोज व्हिडिओज जे काही असतील ह्या गोष्टी तुम्ही पाहू शकत नाही। ट्राय करून पाहू शकता, पण यात एक गोष्ट नुकसान आहे की तुमचं अकाउंट आहे ते हॅक होऊ शकतं। दुसरी गोष्ट आहे इंस्टाग्रामला लगेच समजतं आणि इंस्टाग्राम तुमचं अकाउंट आहे ते बॅनसुद्धा करतं। ह्या मेन गोष्टी लक्षात ठेवा आणि असं कोणत्याही क्रिएटरवर तुम्ही विश्वास ठेवू नका, तो सांगतो की हे ॲप इन्स्टॉल करा त्यानंतर ह्या वेबसाईटवर जावा, असं कधीसुद्धा झालेलं नाही। त्यामुळे मी पहिली गोष्ट सांगतो, जर तुम्हाला प्रायव्हेट कोणतेही इंस्टाग्राम अकाउंट असेल ते फोटोज व्हिडिओ जर पाहिजे असतील तर त्याला डायरेक्ट फॉलो जी काही असेल फॉलो बॅक तुम्ही त्यांनी दिल्यानंतर तुम्ही डायरेक्ट फॉलो करू शकता त्याला आणि त्याने ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्ही ते फोटोज व्हिडिओज पाहू शकता। ही एकच मेन गोष्ट आहे। दुसरी गोष्ट ज्या की ह्या सगळ्या ॲप्स आहेत ह्या सगळ्या ॲप वर्क अजिबात करत नाहीत। ह्या ॲप सगळ्या तुमच्याकडे पैसे मागतात, पैसे पे केल्यानंतर ते काय करतात तुम्हाला जे काय ते फोटोज दावत नाहीत, पण थर्ड पार्टी वेबसाईटचे दुसरेच कुठले फोटो डाउनलोड करतात आणि ते फोटो दावतात ते स्टेटस दावतात, कारण की तुम्ही त्या व्यक्तीला ओळखतच नसता त्यांनी कोणता स्टेटस ठेवला ह्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत। ओके, त्यामुळे तुमचे पैसे आहेत ते वाया जाणार आहेत आणि ते ॲप आहे
ते तुम्हाला कोणत्याही, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इंस्टाग्रामवर जसं की इंस्टाग्रामला लगेच समजतं, तुम्हाला जर समजा एखाद्याचं अकाउंट हॅक केलं किंवा काय केलं तर इंस्टाग्राम लगेच नोटिफिकेशन देतं. त्यामुळे एक गोष्ट सांगतो, प्रायव्हेट अकाउंट असेल त्याचे फोटोज असतील, रील्स किंवा व्हिडिओज किंवा स्टेटस, ह्या गोष्टी तुम्ही कधीसुद्धा पाहू शकत नाही. ओके, आज तुम्हाला समजत असले प्रायव्हेट इंस्टाग्रामच्या अकाउंटचे जे की फोटोज व्हिडिओज आहेत हे कोणते ॲप जर तुम्ही इन्स्टॉल केलं तर पाहू शकत नाही. त्यामुळे कोणते ॲप तुम्ही इन्स्टॉल करूच नका. इन्स्टॉल केल्यानंतर तुमचा डाटा आहे तो लीक होतो. दुसरी गोष्ट आहे, तुम्हाला तिथे युजर नेम टाकता, त्यानंतर युजर नेम, त्यानंतर पासवर्डसुद्धा मागते. ह्या गोष्टी दिल्यानंतर तुमचं अकाउंट आहे ते हॅकसुद्धा होऊ शकतं. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तो आपल्याला जास्तीत जास्त शेअर नक्की करा. तर चला आपण भेटूया उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ